तर मित्रो डे 16. तर पहिला क्वेश्चन आहे, राईट डाऊन डिफरंट प्रोग्राम्स ऑफ द गव्हर्नमेंट फॉर एनहान्सिंग फूड प्रोसेसिंग इन इंडिया. ठीक आहे, तर फूड प्रोसेसिंग म्हणजे काय, की रॉ फूडचं आपण प्रोसेस करतो, त्यामध्ये काय व्हॅल्युएडिशन करतो, तो एडिबल बनवतो किंवा सेमी एडिबल बनवतो. जसे की मसाल्याचं प्रोडक्शन असेल, जे आपण गरम मसाले आहे, मटन मसाला, चिकन मसाला, त्याचं प्रोडक्शन असेल, किंवा मशरूमचं प्रोसेसिंग असेल, किंवा रेडी टू ईट फूड आहे, मॅगी आहे, बाकीचे प्रोबायोटिक्स आहेत त्यांचं प्रोडक्शन असेल. या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो फूड प्रोसेसिंगमध्ये होतो. अगदी फूड वेंडर जे आहे ते समोसा विकणारा असेल, समोसा विकणाऱ्यापासून ते नेस्ले कंपनी पर्यंत सगळ्यांचा समावेश या फूड प्रोसेसिंगमध्ये होतो. आता गव्हर्नमेंटचं फूड प्रोसेसिंगमध्ये काय काय प्रोग्राम सुरू केलेत ते आपल्याला विचारले. तर सुरुवातीला आपल्याला माहीत पाहिजे, डेटा माहीत पाहिजे. डेटा कोणता माहीत पाहिजे, की फूड प्रोसेसिंगचा जी-डी-पीमध्ये किती रोल आहे. तर आपल्या भारतामध्ये फूड प्रोसेसिंग सेक्टरचा 12.5% जी-डी-पीमध्ये रोल आहे. महाराष्ट्राचा फूड प्रोसेसिंगचं जे आहे ते देशाच्या फूड प्रोसेसिंगमध्ये किती कंट्रिब्युशन आहे. महाराष्ट्र बिंग अँड ॲग्रिकल्चर स्टेट अँड स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 15 ते 20% शेअर आपला फूड प्रोसेसिंगमध्ये आहे. आता फूड प्रोसेसिंगमध्ये कोणकोणत्या स्कीम चालू आहेत ते आपण पाहूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवा, कुणाला काही आठवलं नाही, बेसिक सिंपल अपेडा स्कीम आहे, संपदा स्कीम आहे. 2 स्कीम लक्षात ठेवा. अपेडा ही जी आहे ही ऑर्गनायझेशन आहे. ही काय ॲग्रीकल्चर जे फ्रुट्स आहेत त्याचं एक्सपोर्ट प्रमोशन करायचं, कॅपॅसिटी बिल्डिंग करायची, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर पी-एम संपदा स्कीम आहे. तर पी-एम संपदा स्कीम लेटेस्ट 2017 लॉन्च केली होती आणि 2020ला एक लॉन्च केली आहे प्रधानमंत्री फॉर्म्युलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज स्कीम. ठीक आहे. साधारणतः 15 मार्काला क्वेश्चन आहे, तर तुम्हाला प्रत्येक स्कीमचे 3 ते 4 पॉईंट लिहायचे, त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट लिहायचे नाही. 3 पॉईंट सफिशियंट आहेत. ऑब्जेक्टिव्ह इथलं इन डिटेलमध्ये लिहायची गरज नाही, एलिजिबिलिटी काही लिहायची आवश्यकता नाही. ऑब्जेक्टिव्ह काय फक्त त्यामध्ये किंवा फीचर्स त्या स्कीमचे लिहा. उदाहरणार्थ प्रधानमंत्री फॉर्म्युलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज. फॉर्म्युलायझेशन म्हणजे काय करायचं, की त्याचं एकतर ते जे मायक्रो फूड प्रोसेसिंग असेल, जो धरून चला एक पापड तयार करणारा कोणता ग्रुप आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा फार्म फ्रूट्स ऑर्गनायझेशन आहे, की जे जाम तयार करते किंवा अचार तयार करते. तर त्याचं काय करायचं, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांचं लॉजिस्टिक इम्प्रूव्ह करायचं, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचं. आता इन्फ्रास्ट्रक्चर कसं इम्प्रूव्ह करणार? सगळ्यात महत्त्वाची क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी देणार. आता किती येते? इंडिव्हिज्युअल जर असेल तर मॅक्सिमम 10 लाख आहे आणि 35% ती क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी भेटणार आहे. त्यानंतर त्यांना काय देणार आहे आपण? मार्केटिंगसाठी, त्यांचं ब्रँडिंगसाठी, ठीक आहे, त्यांना ट्रेनिंग देणार आहे आपण, त्यांची कॅपॅसिटी बिल्ड करणार आहे, त्यांना सपोर्ट करणार आहे, फॉरवर्ड लिंकेजेस, बॅकवर्ड लिंकेजेस हे शब्द आपले आले पाहिजे उत्तरामध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे या स्कीममध्ये करणार आहेत आणि यामध्ये काय की 10% प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती त्या मायक्रो प्रोसेसर जो पर्सन आहे त्यांना ती पे केली पाहिजे. राईट. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेमध्ये संपदा जी आहे त्याचं लॉंग फॉर्म असा आहे की स्कीम फॉर ॲग्रो मरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स. ठीक आहे. स्कीम फॉर ॲग्रो मरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चरचे क्लस्टर्स डेव्हलप करायचे. क्लस्टर म्हणजे काय, की धरून चला की तुमचा एक रिजन आहे, त्या परभणीसारखा रिजन असेल किंवा तुमचा सातारा असेल, कोल्हापूर असेल किंवा मुंबई असेल, तर त्यामध्ये एक 10 गावं घेतली आणि 10 गावामध्ये एक मेगा फूड पार्क एस्टॅब्लिश केलं किंवा मेगा फूड पार्क आणि त्याच्यासोबत लहान लहान युनिट्स स्थापन केलेत आणि ते युनिट्स त्या फूड पार्कला कनेक्ट केलेत. त्यामध्ये हब अँड स्पाईक मॉडेल, त्याला हब अँड स्पूक नाही, हब अँड स्पाईक मॉडेल म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्यामध्ये काय की एक सेंटरला असणार आहे आणि लहान लहान युनिट्स त्याच्या आसपास असणार आहेत. ही डेव्हलप करायचं. कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी डेव्हलप करायच्या, व्हॅल्युएडिशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं, इंटरनॅशनल लिंकेजेस डेव्हलप करायचे, एक्सपोर्ट प्रमोशन लिंकेजेस डेव्हलप करायचे, सेफ्टी, फूड स्टँडर्डायझेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. उदाहरणार्थ काय, की फूड टेस्टिंग लॅब ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला पाहिजेत, प्रत्येक तालुक्याला पाहिजेत. हे डेव्हलपमेंट यामध्ये केले अपेक्षित आहे. त्यानंतर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम फॉर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. लक्षात ठेवा की 2021ला सुरू केली होती मिनिस्ट्रीनं प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम फॉर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. म्हणजे जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, धरून चला की त्यांचा सपोज धरून चला की 10 कोटीचा जे जे जाम आहे, जेली आहे, केचप आहे, हा जर बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केला, तर तो जो एक्सपोर्ट करतील त्या एक्सपोर्टच्या रिलेशनमध्ये त्यांना काही इन्सेंटिव्ह भेटणार. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह आहे त्यांना. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीनं धरून चला की 10 करोडचा माल प्रोड्यूस केला आणि एक्सपोर्ट केला. तर तिला काय भेटणार? त्याने काय केलं, त्यामध्ये रॉ मटेरियल बुकिंग केलं, त्यानं लेबर एंगेज केली, त्याने कॅपिटल डेव्हलपमेंट जे आहे ते इन्व्हेस्टमेंट केली, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केली आणि एक्सपोर्ट केला. तर या बदल्यामध्ये त्यांना 10%च्या सपोज धरून चला 20%, ठीक आहे, 2 कोटी त्यांना गव्हर्नमेंटद्वारे सबसिडी भेटणार.
जेणेकरून काय होणार, या अनेक कंपन्या या फूड प्रोसेसिंगमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणतील, कॉस्टली मशिनरी इम्पोर्ट करतील आणि इथं लेबर एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, रॉ मटेरियल जे आहे ते वेस्टेज नाही होणार. ही स्कीमचा पर्पज आहे की यांना बूस्ट मिळेल आणि इन्व्हेस्टमेंट वाढेल, इनोव्हेशन वाढेल. ठीक आहे, ही प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम झाली. त्यानंतर वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट स्कीम काय, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचा आणि त्या प्रोडक्टचं ब्रँडिंग करायचं, मार्केटिंग करायचं, स्टँडर्डायझेशन करायचं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायची आणि जे प्रोसेसर्स आहेत, त्या प्रोड्युसर आहेत, त्यांना हँड होल्डिंग करायचं. हे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे. उदाहरणार्थ कोल्हापूरचं मिरची असेल, किंवा सांगलीची हळद असेल, किंवा साताऱ्याची गंधीपीठ असतील. ठीक आहे, तर या प्रोडक्टना आपण मार्केटिंग करायचं, जागतिक लेवलला मार्केटिंग करायचं. त्यानंतर आपल्याला माहितच आहे मेगा फूड पार्क स्कीम आहे. ठीक आहे, हे 4-5 स्कीम लक्ष ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर वुमन डिस्कस द इनिशिएटिव्स टेकन बाय ICAR टू प्रमोट वुमन इन ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोडक्शन. शेती आणि अन्न उत्पादनामध्ये महिलांचं जे योगदान आहे ते प्रमोशन करण्यासाठी ICARने कोणते इनिशिएटिव्ह घेतलेत? 12.5 मार्काला क्वेश्चन आहे, साधारणतः 6 ते 7 पॉईंट आहे आपल्याला. तर आता आपल्याला माहिती आहे की महिलांचं जे आहे लेबर फोर्स म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये जवळपास 70% योगदान आहे. ठीक आहे, जवळपास 70% योगदान आहे. म्हणजे वुमन फार्मर असतील, लेबरर असतील, त्यानंतर एंटरप्रेनर्स असतील, फूड प्रोसेसिंगमध्ये असेल, 70% योगदान आहे. आता विषय असा आहे की महिलांचं एवढं जास्त कंट्रिब्युशन असून परंतु त्यांचे इश्यूज असे आहेत की शेती त्यांच्या नावावर नाही आहे, त्यांना टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस नाही आहे, अनेकदा बँक जे आहे ते त्यांना लोन देत नाही आहे, म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांना इन्शुरन्स जो आहे तो नाही आहे, स्किल्स त्यांच्याकडे नाही आहेत. हे सगळे इश्यूज त्यांना येतात वुमन फार्मर्सला, वुमन एंटरप्रेनर्सला. तर हे इश्यूज येऊ नयेत किंवा यावर सोल्युशन यावं म्हणून ICARने काही स्कीम्स काढलेत. उदाहरणार्थ ICARने वेगळे जे इन्स्टिट्यूट आहेत, युनिव्हर्सिटीज असतील, KVK असतील, रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, तिथे वुमेन सेल एस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यानंतर KVK काय करतं, वुमन फार्मर्स असतील, वुमन एंटरप्रेनर्स असतील, त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं. त्यानंतर वुमन फ्रेंडली टेक्नॉलॉजी, वुमन फ्रेंडली टूल्स डेव्हलप केले. जसं की आता विडिंग जे आहे, मोस्टली विडिंग महिला करतात. मग जे मॉडर्न विडर आहे ते मॉडर्न वुमन फ्रेंडली करायचं. म्हणजे काय की लेस वेट, म्हणजे हलकं असतील, कॅरी करायला इझी असतील, चालवायला इझी असतील. त्यानंतर सीट ट्रीटमेंट ड्रम असेल, मेज थ्रेशर असेल, अशा त्यांनी टूल्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. फूड प्रोसेसिंगसाठी ते ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग ते दिले जाते. वुमन एंटरप्रेन्योरसाठी इन्क्युबेशन सेंटर्स ICARने डेव्हलप केलेले आहेत. महिला कृषी दिवस साजरा केला जातो. जेंडर रिस्पॉन्सिव्ह रिसर्च अँड पॉलिसी ॲडव्होकसी त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, न्यूट्रिशन सेन्सिटिव्ह ॲग्रिकल्चर म्हणजे काय, बायोफ्रुटिफिकेशन म्हणजे न्यूट्रिशन सेन्सिटिव्ह ॲग्रिकल्चर त्यांनी सुरू केलेले आहे. साधारणतः हे 6 ते 7 स्कीम आपल्याला माहीत पाहिजेत.